व्हिडिओची सुरुवात पाहून तुम्हाला असं वाटत असेल की मी कोकणात जाते आहे, पण मी कुठे जाते ते नक्की पहा. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला माहिती आहे का, सह्याद्री पर्वतरांगेचे शेवटचे टोक कुठे आहे? तर मी आज तुम्हाला दाखवते. मी गेले होते सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील कुंडल या गावी, जिथे सह्याद्री पर्वतरांगेचे शेवटचे टोक आहे. चला तर मग पाहूया. या डोंगरावर स्वयंभू वीरभद्र देवाचे देवस्थान आहे. तर जाणून घेऊया या मंदिराबद्दल. कुंडल गावच्या पश्चिमेकडील डोंगरावर श्री वीरभद्र देवस्थान आहे. हे देवस्थान लिंगायत समाजाचे आहे. डोंगरावर असलेले बहामनी कालीन लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावच्या पश्चिमेस असलेला श्री वीरभद्र डोंगर पर्वताच्या रांगांचे शेवटचे टोक आहे. श्री वीरभद्र देवस्थान जमिनीच्या सपाटीपासून 300 फूट उंचीवर आहे आणि ही मूर्ती 3 फूट उंचीची आहे. प्रतिवर्षी कार्तिक अमावास्येला येथे यात्रा भरते. श्री वीरभद्र देवाचा विवाह सोहळा विविध कार्यक्रमांनी होतो. यासाठी महाराष्ट्रातून, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यासाठी बाजरीची भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा असा प्रसाद असतो. डोंगरावर वीज, पाणी, निवासाची सोय आहे. मंदिराचा परिसर हा एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. या मंदिरामध्ये कालीचरण महाराज देखील येऊन गेले आहेत. कालीचरण महाराज हे श्री वीरभद्राचे दर्शन घेण्यासाठी येथे आले होते. मंदिरात जाताना शनिदेवाची देखील मूर्ती आहे. या शनिदेवाला तेल घालण्यासाठी दर शनिवारी मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिराचा परिसर पाहून तुम्हाला वाटत असेल की आपण कोकणात आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोटो काढण्यासाठी लोकेशन एकदम मस्त आहे. तुम्ही सुद्धा इथे जाऊन फोटो काढू शकता आणि या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊ शकता. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.